बांधवांनो, महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या बिरदेवाची 12 मंदिर आपल्याला प्रामुख्यानं महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतात. म्हणजे त्यापैकी एक आहे आरेवाडीचं बिरदेव मंदिर होय आणि याच इरलवाडी 12 मंदिरापैकी एक आहे सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी तालुक्यातलं इरले या गावचं प्रसिद्ध असं बिरदेवाचं मंदिर. हो. आणि या देवस्थानची ख्याती देखील महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, देशाच्या कानाकोपऱ्यात आपल्याला पाहायला मिळते. देशाच्या कानाकोपऱ्यातील असंख्य भाविक भक्त यात्रेच्या निमित्तानं या इरल्याच्या बिरोबाला येत असतात. गेल्या 3 दिवसांच्या पासून ही यात्रा या ठिकाणी सुरू आहे आणि ही जी बिरदेवाची 12 मंदिरं आहेत, या प्रत्येक मंदिराचं काही ना काहीतरी वेगळं एक वैशिष्ट्य आहे. अगदी त्याच पद्धतीनं इरल्याच्या बिरदेव मंदिराचं देखील एक वेगळं वैशिष्ट्य आहे. किती एकर परिसरामध्ये हे मंदिर पसरलेलं आहे, कोणत्या रूपात बिरदेव या ठिकाणी आलेले आहेत आणि या मंदिराचं महात्म्य काय आहे, या देवस्थानची इत्थंभूत माहिती देण्यासाठी आत्ता आपल्यासोबत या देवस्थानचे मुख्य पुजारी माननीय श्री सोमादेव देवकाते आहेत. आपण सर्वांच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी स्वागत करूयात आणि त्यांच्याकडून या देवस्थान संदर्भातली, आपल्या कुलदैवता संदर्भातली, महाराष्ट्राच्या आराध्य दैवता संदर्भातली इत्थंभूत माहिती या ठिकाणी घेऊयात. जय मल्हार करतो मी सर्वांच्या वतीनं. तुम्हाला काय सांगाल, इरल्याचा हा बिरदेव या ठिकाणी आला कसा, हे आम्हाला पहिल्यांदा ऐकायचं आहे तुमच्या तोंडून. बरं. ह्या इरले गावाला आलेला बिरदेव हे आम्ही मूळ म्हणजे सासुरी गावचे. मूळ आमचं सासुरे गाव आणि सासुरे गावाहून आम्ही सासुरी गाव म्हणजे कोणत्या जिल्ह्यात? ह्यात बार्शी तालुक्यातच. बार्शी तालुक्यातच सोलापूरच्या ह्या दिशेला, म्हणजे आपल्या वैरागच्या दिशेला. बरोबर. बार्शी आपले सासुरे गाव आहे. सासुरे गाव. त्या सासुरे गावाहून ह्या कोलवडीला हे देवकते वाऱ्या करत होतं आणि वाऱ्या करत असताना वाऱ्या करत करत ते थकलं. थकल्यानंतर हा देवाला कळाले की माझा भक्त की आता काही त्याला येणं होत नाही आणि ते त्याचं वय म्हणजे संपत आलेलं आहे. म्हणून ह्यांचं जे पाटाळ म्हणजे बसायला नंदी होता ना त्या काळामध्ये, आणि ती नंदी चंद्रभागेपाशीच म्हणजे थकला. कोण? हा देवकते थकला. थकल्यानंतर तिकडे पटणकोलची यात्रा चालू झाली आणि बिरदेवाला कळालं की खरोखर आपला काही भक्त येत नाही. म्हणून विठ्ठल बिरदेवाने तिथून जागा सोडला आणि त्या भक्ताच्या भेटीसाठी ती आतुरतेनं तिथं आली. आल्यानंतर त्या भक्ताला म्हणली की बाबा आता तुला काही इकडे येणं होणार नाही, म्हणून तू तुझे मोहर बघून चल. आम्हाला इरलवाडी गावाला आणि भोगावतीच्या पाण्यासाठी तिथं आम्हाला यायचं. भोगावती म्हणजे नदी आहे, आणि या नदीच्या काठावरती वसलेलं हे अत्यंत देखणं असं मंदिर आहे. पुढे सांगा. आणि मग तिथून त्यांना सांगितलं भक्तांना की तुम्ही जसं म्हणजे मोहर बघून चालचाल, महागारी बघितलं तर आम्ही जागेवर तिथंच गप हो. तुम्ही जसं मोहर बघत चालचाल तसं तसं आम्ही तुमच्या पाठीमागं येऊ. मग असं काही म्हणजे गावं मध्ये ते आष्टी गाव आहे, त्या आष्टी गावामध्ये त्यांचं मुक्काम पडलेला आहे आणि तिथं सुद्धा त्यांचं म्हणजे मंदिर आता तागायत आहे आष्टी गावामध्ये, पंढरपूर रोडला. आणि मग तिथून ही असंच मुक्काम करत करत आली. आल्यानंतर ह्या भोगावतीच्या वरला कल्ल्या बाजूला आली. साक्षांत ब्रह्मदेव सुद्धा तिथं प्रगट झाले. आता भोगावतीच्या वरला कल्ल्या साईडला आणि वाडीच्या वरला कल्ल्या साईडला बरोबर तो ब्रह्म आहे आणि त्या ठिकाणी त्यांचं म्हणजे थान आज तागायचं आहे. आणि ब्रह्म तिथं प्रसन्न झाला, ब्रह्म तिथं थापन झाला आणि तिथून नदीमध्ये आले. ह्या बिरदेवाच्या 7 जणी बहिणी ती जळामध्ये त्यांनी समावेश केला. म्हणजे आम्ही आता ते अगोदर त्यांना जातो, आज त्यांना जातो. त्या जळामध्ये परज होते, त्यांना निवेद दाखविला जातो आणि त्या 7 जणीला भेट देतो आम्ही आज, आणि त्यांना भेट देऊन माघारी येतो. तसंच बिरदेव आलं त्या नदीहून तिथं आलं. तिथं आल्यानंतर असंच वेळा घालीत इथं मसोबा म्हणून, गारीतला मसोबा म्हणून प्रगट झाला. आणि जो वनगाई होत्या त्यांच्या पाठीमागं, ही वनगाईचं थान आहे. इथं गुप्त झालं. हे गुप्त झालं इथं वनगाई. हिथून निघालं आणि ह्या बाजूला गेलं. हिथं मोहर लक्ष्मी प्रगट झाली. बिरदेवासंग आई लक्ष्मीच आहे आणि ती प्रगट झाली. तशीच आई अंबाबाई
त्याच्या मरल्या बाजूला ते शिखर ती आई प्रगट झाली आणि मग ते विठ्ठल बिरदेव ह्या मध्यभागी आलं आणि त्या ठिकाणी गुप्त झालं. गुप्त कसं होणार म्हणून भक्ताला सांगितलं. गायीच्या नक्यामध्ये त्याला गायीच्या खुऱ्या म्हणले आणि त्या खुऱ्यामध्ये मी तुला नजर पडेल. मग ती भक्त तिथं बसला त्या गायीच्या खुरला बघत. त्यावेळेस त्या देवकद्याला म्हणजे सासुरगावची पाटीलकी होती आणि ते पाटीलकीची दप्तरं देवाने गुप्त रूपामध्ये सांगितली की तिथली दप्तरं आडामध्ये टाका आणि माझ्या सेवेसाठी ह्या इर्लवाडीला आणि भोगावती काठाला तुम्ही या. मी ह्या भक्ताच्या पाठीमागं तुमच्यासाठी आलेलो आहे. मग ह्या देवासाठी ह्या देवकत्याने ह्या सासुरे गावची दप्तरं पाटीलकीची आडामध्ये टाकली. तो आड बुजवला आणि त्या ठिकाणला जो मारुती होता त्या मारुतीला असा हात दिला. तो मारुती आज ह्या म्हणजे 7 वर्षामध्ये त्यांनी त्याची प्रगती केली आणि देऊळ बांधला. तो मारुती असा वाकडा झालेला होता. आता आज तागायत होता. तर 7 वर्षापूर्वी त्यांची प्रगती त्यांनी करून घेतली. मग त्या मारुतीला वाकडं करून ह्या इर्लवाडीमध्ये ही देवकते आलं आणि ह्या देवाच्या सेवेला लागलं. जसं देवाच्या सेवेला लागलं तसं म्हणजे देव त्यांना चमत्कार दाखवू लागला आम्हाला देवकत्यांना आणि त्या चमत्काराच्या ह्याच्यामध्ये तो भक्त वाढू लागला आणि भक्त जसं वाढल तसं त्या भक्तांना म्हणजे देव साय होऊ लागला. मग काही भक्तांना साधी सेवा जरी केली ह्या बिरदेवाची सेवा जरी केली तर त्यांना बिरदेव मेवा देऊ लागला. आणि ज्याच्या शेतामध्ये जर काही पिकत नसलं तर ह्या बिरदेवाला नुसतं पाया पडून जर गेलं जिथं 5 पोती होती तिथं 10 पोती झाली. आणि ह्या ठिकाणी आल्यानंतर हा म्हणजे माळरान होतं आणि आम्हाला पूर्वी म्हणजे मेंढरं होती आणि ती मेंढरं राखीत असताना ह्या देवाच्या परिसरामध्ये बसवायची मेंढरं. त्यांना म्हणजे काही बंदिस्त नव्हतं. ती मेंढरं इथून एका शेतकऱ्याच्या रानामध्ये गेली आणि ती जवारी म्हणजे गळ्यात ती ठकुरीत आली होती आणि मेंढरं रातची सुटून गेली. मेंढकं झोपलं. त्या शेतकऱ्याची जवारी पाक म्हणजे रान काळं केलं आणि ती शेतकरी पहाटे म्हणजे एक तांबडं फुटायला शेतामध्ये आल्यानंतर ती शेत काळं दिसलं आणि रागाच्या तावामध्ये सगळी मेंढरं ते कोंडाड्यामध्ये हाणून निघू लागल्यानंतर दुसरा एक त्याचा म्हणजे चुलता आला आणि तो चुलता काय म्हणलं की बाबा त्या गरिबाची मेंढरं नेऊन कोंडाड्यामध्ये घालून तुला काय मिळणार आहे. तर तू काय ती मेंढरं नेऊ नको कोंडाड्यामध्ये तुला काही मिळणार नाही. तर त्या गरिबाची मेंढरं सोडून दे. नाही म्हणले तुम्ही असंच का म्हणता. नाही म्हणले तू सोडून दे माझं ऐक. मग त्यावेळेस सोडली. पुन्हा एक अजून थोडा दिवस झालं पुन्हा अजून ती मेंढरं गेली. त्याला राग आला सहन झाला नाही. मग त्याचा चुलता म्हणला हे बघ त्याच्या बदल्यावर तुझं खाल्लं ना एक त्यांना बकरं द्यायला लावतो पण त्यांची मेंढरं सोड म्हणल्यानंतर तरी बसला आणि असं करता करता तिसरी वेळ मेंढरं गेली. तिसऱ्यांदा गेली शेतामध्ये काही ठेवलं नाही खरोखर त्या शेतकऱ्याच्या. परंतु ती चुलता काय म्हणलं त्याला बाबा तुझं जे खाल्लंय रान तुझं एक 5 एकर रान खाल्ले किंवा 10 एकर रान खाल्ले ते काळं झाले ती 10 एकर रान मला दे आणि माझं जे चांगलं रान आहे ते 10 एकर तुला घे. ह्या इर्ल्याची मती इर्लवाडीची मती आहे ती 10 एकर चांगलं रान त्या चुलत्याला दिलं आणि त्यानं खाल्लेलं रान त्यांनी घेतलं आणि शेवटाला त्यांनी म्हणजे जवारी करायला चालू झाली. 10 एकरामध्ये त्या काळामध्ये 5-50 पोती जवारी होत होती. खाल्लेल्या शेतामध्ये त्या काळामध्ये 100 पोती जवारी झाली आणि जी न खाल्लेल्या शेतामध्ये 25 पोती जवारी झाली. ही सत्पन देवाची हे देवाचा ही सत्पन आहे. अशी म्हणजे देवावरती इथल्या लोकांची प्रचंड मोठ्या प्रमाणावरती श्रद्धा आहे आणि मनोभावे देवाची पूजा अर्चा करतात. त्यामुळं इर्ल्याचं हे बिरदेव मंदिर इर्ल्याचं ग्रामदैवत इर्लवाडीचं हा ग्रामदैवत आणि सर्व जाती धर्माचं हे ग्रामदैवत आहे. काय सांगाल त्याविषयी. सर्व जाती धर्माचे लोक देवाला येतात. सगळ्या जाती धर्माचे देवाला लोक येतात. म्हणजे हा मातंग समाज म्हणजे देवाची ज्यावेळेस पालखी कोणाला काय मान दिलाय ते सांगा. मातंग समाजाला मान ज्यावेळेस म्हणजे गावातून पालखी निघते त्यावेळेस मातंग समाज सगळा रोड झाडतो. दुसरा मातंग समाज काय करतो की सनई आणि सूर हे देवामोर वाजवा यायचा हे त्यांना मान दिला होता. मातंग समाजालाही मान दिला होता. चांबारला मान हा मशालीचा दिलेला आहे. ती मशाल मी बघितलो रात्री मशाल हातामध्ये घेऊन उभा होता. त्याला ते मान म्हणजे देव देवळात येण्यासाठी निघाला आणि त्यासाठी जी पालखी प्रदक्षिणा गावामधून झाली त्यावेळेस त्याच्या हातामध्ये ते मशाल होती. सामाजिक बंधुभाव आहे. पुढे सांगा. त्याच्या पुढे त्यांना ते म्हणजे चांबारला ते मान दिला आणि तिथून ते निघत असताना हा मातंग समाजाला झाडापेड्याचा मान
सूर वाजवण्याचा मान मातंग समाजाला, सण वाजवण्याचा मातंग समाजाला मान. आणि त्याच पद्धतीनं मशालीला तेल जाळण्यासाठी बी हा म्हणजे ढोराळचं चौरे ते जी मशालीला तेल लागतंय ती त्याला पुरवठा करते, ती इथपर्यंत पोच करते. आणि असं करता करता हा सगळं भाविक मनई भावानं 18ही पगड 18 पगड जाती, 18 पगड जात आलुतेदार बलुतेदार सगळेजण या ठिकाणी येत असतात. सगळेजण त्या ठिकाणी येऊन ढोल खिळून ढोलाच्या गजऱ्यामध्ये हा म्हणजे देवाला इथं पोच करतात. बरोबर. आणि त्याच आनंदानं आज ह्या तागायत ह्यांच्या ह्या क्षेत्रामध्ये आज तुम्हाला म्हणजे अन्नदान, गोड अन्नदान चालू आहे म्हणजे रात्रपासून. बरोबर. रात्रीपासून त्यावरती आपण येऊया नंतर. सुरुवातीला तुम्ही आम्हाला हे सांगा की हे एवढं मोठं देवस्थान आहे, इतकं मोठं मंदिर या ठिकाणी उभं आहे, एकूण किती जमीन आहे देवाची ह्या देवाला आणि किती एकर मध्ये मंदिर म्हणजे स्थायिक झाले? म्हणजे ह्या ही जे देवाची जमीन जी आहे हा म्हणजे 13 एकर जमीन आहे. अरे वा. आणि ह्या 13 एकरामध्ये हा मंदिर म्हणजे बसलेला आहे. आणि ह्या 13 एकराचं जे काही वहिवाट करतो ते आम्ही पुजारी सर्वजण मिळून वहिवाट करतो. बरोबर. चांगली गोष्ट आहे, अतिशय चांगली गोष्ट आहे. आणि त्याच पद्धतीने ह्या देवाचा मान मानतो. जे 18 पगड जातीची जी लोक येते ती दान धान्य काही देवाला लागल ते काही पटी मागितली तरी ही लोक म्हणजे साधारणपणे किती वर्षापूर्वीचं हे मंदिर असावं? बिरोबा इथं साधा आला तो काळ कधी असावा? आता बघा, ती जर काळ सांगायचं तुम्हाला म्हणलं तर सांगत आली ती रजा करायच्या टायमाला. रजा करायच्या टायमाला इथं काही ह्याची मुसलमानाचा बघा, आज बकरी कापायला मुसलमान लागते ती, आणि मुसलमानं कापण्यासाठी रजाकार फिरत होतं. रजाकार फिरत असताना हा इर्लवाडीमध्ये काही थोडेसे मुसलमान होते. ते कापण्यासाठी येत असताना ह्या परिसरात यायची जर म्हणली तर ही म्हणजे सुरडी गावची शिवरला गल्ली. त्या शिवरनं येत असताना त्यांना पांढरा शुभ्र घोडा त्या ठिकाणी नजर पडायचा, शिवच्या आतमध्ये उद्यात नव्हता. त्या बाजूने ती काय करायची, डोराळे गल्ल्या बाजूला त्या शिवकोंड शिरायचा प्रयत्न करायची. त्याही बाजूला गेलं तर तिथं पांढरा शुभ्र घोडा आणि ती माणूस म्हणजे नजर पडायचा, तिथंही ती थांबायची. ही वरला गल्ली म्हणजे खाल्ला गल्ली ही वैराकल्ली शिव. वैराकल्ल्या शिवातनं त्या शिरायचा प्रयत्न केला त्या ठिकाणी म्हणजे पांढरा शुभ्र घोडा, आणि त्याही ठिकाणी म्हणजे शिरायचा प्रयत्न केला तर त्या ठिकाणी म्हणजे शिरू दिलं नाही. हा म्हणजे काळ्या गोगल्ली बाजू तिकडून जरी शिरायचा प्रयत्न केला तिथेही पांढरा शुभ्र घोडा दिसायचा. त्याने काही रात्रभर शिरू दिलं नाही. आणि ज्यावेळेस फटफटीत झालं त्यावेळेस म्हणजे हा घोडा असणारा आणि हे देव गुप्त झाला. आणि गुप्त झाल्यानंतर पुन्हा ती जे असणारं रजकार हा इर्लगावच्या चावडीमध्ये आलं, आणि चावडीमध्ये ती रजकार सांगू लागलं की आम्ही रात्रभर चारी बाजू फिरलो, पण पांढरा शुभ्र घोडा आणि त्याच्यावर पांढरा शुभ्र माणूस रात्रभर आम्हाला म्हणजे या शिवाच्या आतमध्ये, इर्लवाडीच्या शिवाच्या आतमध्ये शिरलो नाही. ही प्रकार काय? म्हणजे साधारणपणे यांना असं सांगायचं आहे की त्या काळापासून बिरदेवाच्या अस्तित्वाच्या खानाखुणा त्यांना या ठिकाणी जाणवू लागल्या, आणि त्यातून या बिरदेवाच्या मूर्तीने आकार घेतलेला आहे, आणि हे मंदिर या ठिकाणी उभा राहिलेलं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या मंदिरामध्ये वर्षभर सातत्यानं विविध कार्यक्रम चालू असतात. मला एक सांगा, पहिल्यांदा आपण सकाळी म्हणजे पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत या ठिकाणी जे आध्यात्मिक आणि धार्मिक कार्यक्रम होतात म्हणजे पूजा अर्चा, त्या संदर्भातली माहिती जरा सविस्तर. ही म्हणजे दिवसानं दिवस चालणारी पूजा. पहाटे 3ला पुजारी उठला असतो. पहाटे 3ला पुजारी उठून तिथलं म्हणजे झाडून लुटून काढून आणि देवाची पूजा करून प्रत्येक दिवशी पहाटे 4ला त्यांची आरती करावी लागते, करावीच लागते. करतोय ते पुजारी, हा रोजचा नीतिनियम. आणि संध्याकाळची आरती हा म्हणजे 7ला म्हणजे दररोजची आरती चालू आहे. हे 2 टाइमचा नित्यनियम हा म्हणजे 12 महिने त्यांचा चालू आहे. आणि वर्षाचं जे वार्षिक कॅलेंडर आहे त्याचा विचार केला असता अमावस्याला पौर्णिमेला काही कार्यक्रम होता. वर्षभर कोणकोणते कार्यक्रम या ठिकाणी आता वर्षभर कार्यक्रम हा म्हणजे 2 पाडवं, दीपावली आणि कालचा गुढीपाडवा गेला. हा दोन्ही पाडव्याला आंबील, निवद, बोनं हे 18 पगड जात देवाला घेऊन येते आणि हिथून आंबील पिऊन जाते. हे दोन्ही पाडवं. दसऱ्याला ह्याच पद्धतीचा म्हणजे त्याचा घट घातला जातो, घट उठवला जातो, आणि घटाला ह्याच पद्धतीनं म्हणजे थोडीशी बकरी मारली जाते ती, आणि ती निवद दाखवून त्याचा कार्यक्रम आम्ही करतो आणि त्यांची पालखी मिरवते. बरोबर. ह्याला दसऱ्याला. बरोबर. या मंदिराच्या अंगाने या ठिकाणी आपल्याला एक संस्कृती देखील विकसित झालेली पाहायला मिळते. आपण त्यावरती देखील चर्चा करणार आहोत. आम्हाला सांगा, इथं
धनगरी ओव्या सादर केल्या जातात, गजनृत्य सादर केलं जाते, होय. पालखी प्रदक्षिणा असेल, छत्री शासन काट्या सगळं बघायला म्हणजे काय काय आहे त्यामध्ये देवाचं जो खजिना आहे होय. त्यामध्ये काय काय आहे? आता इथं म्हणजे छत्री येते, हां. आपदागिरी येते, हां. लिशाण येते हां. आणि ही म्हणजे दोन्ही पाड्याला आम्ही मिरवतो हां. आणि दोन्ही पाड्याला जत्रेला दसऱ्याला हां. ही छत्र्या, आपदागिऱ्या, पाडवा म्हणजे ढोल ही असणारं म्हणजे ढोल कैताळ हा म्हणजे आम्ही वाद्याचा गजर बरोबर हा म्हणजे वर्षातनं 4 वेळेस करतो. हां. आणि आता ही यात्रा झाल्यानंतर ही काही भक्तांची जी म्हणजे वालगं म्हणते त्याला हां. आम्ही म्हणजे गावातले असो तो परगावचे असो हां. त्यांचं म्हणजे हे जे काही 15 दिवस 1.5 महिना हां. ही त्यांची वालगं चालतात. म्हणजे बरोबर. त्याच्यामध्ये त्यांचा अजून उत्सव होतो. बरोबर भक्ताकडं बरोबर मागणी त्यांच्या भक्ताकडली मागणी माझं वालग आहे हां. बंडरवाटी देतात, हां. बंडरवाटी ठेवतात, आम्ही पुन्हा जातो आणि बरं. त्यांचं वालग म्हणजे वालग म्हणून पार पाडतो. हे एक नेटवर्क उभा राहिलेलं आहे, होय. कनेक्टिव्हिटी जे आहे ते वाढलेलं आहे. मामा आम्हाला सांगा ह्या ठिकाणी खरा प्रसाद होय. आणि गोडा महाप्रसाद जो आयोजित केला जातो हो. त्याचं वाटप केलं जातं, हो. त्यामागं काय कारण आहे आणि कशा पद्धतीनं तो तयार केला जातो लोकसहभागातून ते जरा सांगा. हां हां कधी असतो हा प्रसाद? ही जी प्रसाद असतो आता ही जे काही आपलं जे हिंसाचाराचा प्रकार चालू होता हां. ह्या हिंसाचाराच्या प्रकारामध्ये काही लोकांची मनस्थिती म्हणजे वेगळ्या पद्धतीची झाल्यामुळं हां. आपण जत्रेच्या आदल्या दिवशी हां. हा म्हणजे आंबील हां. आणि हे गोड जेवणाचा हां. हा प्रसाद म्हणून आपण ठेवलेला आहे. बरोबर. हा म्हणजे रात्रपासून ते दिवसभरापर्यंत चालतो. हां. दिवसभरापर्यंत हे महाप्रसाद चालतो. हां. आता इथूनचा जे प्रसाद आहे हां. ते दुसऱ्या दिवशी हां. आता तुम्हाला गाव परगाव आणि आमचा हां. हा सगळ्यांना म्हणजे प्रसाद कसा हा हिंसाचाराचा म्हणजे मिळतो. ही शुक्रवारचा पूर्ण दिवस हा म्हणजे प्रसाद म्हणजे त्या मिळला जातो. बरोबर. आणि त्यासाठी परगावची गावची आणि ह्या पद्धतीने यात्रा आमची भरत चालली. बरोबर. यात्रा म्हटल्यानंतर खेळणे आली, पाळणं आलं, हो. मेवा मिठाईची दुकानं आली, ती देखील यात्रेमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणावरती असतात. होय. कुस्त्या असतात. आणखीन कोणते कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले जातात? हे काय याचं म्हणजे खेळणं पाळणं जे काही कुस्त्याचा फोडायचं हां. आणि पुन्हा हा जी वित्त जी हां. यात्रा म्हणजे साजरी होण्यासाठी व यात्रेकरी येण्यासाठी हा कुणी काहीतरी म्हणजे ती तमाशा आणते ते हां. कोणी काहीतरी उभा करतोय हा म्हणजे वित्त जे कार्यक्रम आहेत ते कार्यक्रम आहेत. बरोबर. हां. आता आपण महत्त्वाच्या विषयावरती बोलूयात. हे मंदिर जे आहे हे मंदिर म्हणजे इथल्या सर्व समाज बांधवांच्या अस्मितेचा विषय आहे. हो. अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे आणि त्यामुळं या मंदिराच्या अंगानं अनेक पायाभूत सोयीसुविधा निर्माण झाल्या पाहिजेत. होय. येणाऱ्या यात्रेकरूंना सर्व सुखसोयी या ठिकाणी मिळाल्या पाहिजेत होय. अशी सगळ्यांची मानसिकता आहे, सगळ्यांची इच्छा आहे, सगळ्यांची तशी भावना आहे. होय. स्वतः सोमा महाराज देखील त्यासाठी प्रयत्न करतायत. तुम्ही आम्हाला सांगा की या ठिकाणी तुम्हाला कोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागतं आहे, तुमच्या मागण्या काय आहे सरकारकडं? कारण तसंही धनगरांची जी मंदिरं आहे, धनगरांची जी देवळं आहे, देवस्थान आहे, त्याकडे सरकार जे आहे ते सातत्यानं दुर्लक्ष करते, त्यांची उपेक्षा केली जाते. त्यांना पुरेशा प्रमाणावरती निधी दिला जात नाही. एकतर त्यांचा सगळा आत्मा जो आहे तो त्या मंदिरामध्ये गुंतलेला आपल्याला पाहायला मिळते, पण तरी देखील त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जाते. काय तुम्हाला अडचणींना सामोरं जावं लागतं ते सांगा. ह्याला ही जी काही 13 एकर तुम्हाला आम्ही मोठ्यापणानं जमीन देवस्थानची सांगितली, पण ह्या जमिनीमध्ये सातत्यानं म्हणजे कब्जा घालण्याचा म्हणजे त्यांचा प्रकार चालू होता आणि अजून बी आहे. त्याच्यामुळं आम्हाला निधी मिळवत असताना त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही इथं ग्रामपंचायतीला एक 10 गुंठ द्या, 20 गुंठ द्या, एकर द्या, 2 एकर द्या. जर आम्ही 1 एकर 2 एकर जर दिलं तर ते काय म्हणते त्यांचे म्हणणं आहे की आम्हाला इथं वेगवेगळ्या पद्धतीचे देवळं करायचे, आम्हाला शाळाची सोय करायची, म्हणून आमचा हक्क उडून या हिशोबानं आतापर्यंत आम्ही कसल्याच ग्रामपंचायतीला हे म्हणजे 1 गुंठाही दान दिलेलं नाही. बरोबर. आणि न देता ते आम्हाला त्याच्यामुळं त्यांची आकड सांगण्याची की आम्ही तुम्हाला निधी देऊ शकत नाही, म्हणून आम्हाला निधी मिळत नाही. म्हणजे कसा खिंडीत गाठण्याचा हा प्रकार आहे बघा. आणि हेच आपल्याला ऐकायचं होतं. मामाने अतिशय चांगल्या भाषेमध्ये त्यांच्या भाषेमध्ये सांगितलं काय अडचणी येतात. 13 एकर जागा आहे आणि या 13 एकरमध्ये काय होऊ शकत नाही तुम्ही आम्हाला सांगा. पण
आमच्याकडं आमच्या देवळांच्याकडं बघण्याचा तुमचा दृष्टिकोन जो आहे तो अतिशय वेगळा आहे. वेगळा. आणि त्यामुळं या मंदिरांचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा होत नाही, तो सरकारकडे सादर केला जात नाही. सादर केला तर त्याचा पाठपुरावा कोण करणार? कारण त्या ठिकाणी लागणारी यंत्रणा, त्यासाठी लागणारी साधनं, त्यासाठी लागणारं नेतृत्व आमच्याकडे उपलब्ध होत नाही. आणि परिणामी पाठपुरावा न झाल्या कारणानं तो तीर्थक्षेत्र विकास आराखडा देखील कागदावरतीच राहतो आणि आमच्या इच्छा आशा आकांक्षा देखील कागदावरतीच राहतात. मागण्यांचा कितीही रेटा केला तरी पूर्ण होत नाही. आज जमीन आहे तर पण पाण्याची टंचाई आहे. म्हणजे आलेल्या भक्तांच्यासाठी भक्त निवासाची सोय व्हायला पाहिजे, त्याची गैरसोय आहे. म्हणजे इथं पेविंग ब्लॉक्स बसवायला पाहिजेत, मंदिराला मोठ्या प्रमाणावरती निधी दिला पाहिजे. मग आजूबाजूला जे पवळे आहेत त्यावरती अक्षरशः पत्रे आहेत, म्हणजे त्याकडे देखील दुर्लक्ष केलं जाते. मंदिराचे रंगरंगोटे असेल, स्वच्छता असेल, परिसर सुशोभीकरण असेल, लहान मोठे त्या अंगानं झालेले म्हणजे संस्कृती संवर्धनासाठी लागणाऱ्या अन्य गोष्टी असतील, या सगळ्या गोष्टींच्याकडं दुर्लक्ष केलं जाते. आणि परिणामी समाज बांधव जे आहेत ते सरकारच्या विरोधात या ठिकाणी नाराजी व्यक्त करत आहेत. आम्ही तुम्हाला मतदान करतो आहे, आम्ही तुम्हाला निवडून देतो आहे, आम्ही तुम्हाला जागा पण देतो. एरवी प्रॉब्लेम काय असते की सरकार द्यायला तयार असते पण तो निधी खर्ची कुठे टाकायचा हा त्यांच्यासमोर प्रश्न असतो. कारण निधी खर्ची टाकण्यासाठी त्यांच्याकडे जागा नसतो आणि जागा नसतो त्यामुळे त्यांना तो आराखडा तयार करता येत नाही. आराखडा नसल्यामुळे त्यांना प्रस्ताव दाखल करता येत नाही. मूळ समस्या जागी जास्त. इथं जागा आहे, 13 एकर जागा आहे. करा ना याचा विकास, करा ना याचा संपूर्ण कायापालट. पण तुम्ही विकास न करता ते जमीनच कशी बळकावता येईल ही मानसिकता तुमची आहे. आणि त्यामुळे आम्ही देखील याचा धिक्कार करतो. पण असो, बिरोबा आमच्या पाठीशी आहे, भक्तांच्या पाठीशी आहे. भक्तांच्या हाकेला ओ देणारा आणि नवसाला पावणारा देव म्हणून इरल्याच्या बिरुदेवाची संपूर्ण जगभरामध्ये ख्याती आहे. अनेकांच्या आयुष्यामध्ये आलेल्या अडचणी दूर करणारा आणि त्यांच्या आयुष्यामध्ये आनंद आणि उत्साह निर्माण करणारा हा बिरदेव निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये या भागाचं देखील, या जागेचं देखील नंदनवन केल्याशिवाय राहणार नाही, संपूर्ण कायापालट केल्याशिवाय, चौफेर विकास केल्याशिवाय राहणार नाही याची खात्री आम्हाला आहे. आणि सोमादेव देवकातेंच्यासारखी माणसं जोपर्यंत या ठिकाणी सगळ्या प्रक्रियेमध्ये आहेत तोपर्यंत आम्हाला तरी कशाचीच काळजी नाही आहे. त्यामुळं देवानं भरपूर आपल्याला या ठिकाणी माहिती दिली. देवा, तुम्ही आम्हाला सांगा की ह्या सगळ्या अडचणी आहेत पण तुम्ही यासाठी कोणाकडे मागणी केली, पाठपुरावा केला? आमदार, खासदार, मंत्री महोदयांच्याकडे, पालकमंत्र्यांच्याकडे काय प्रस्ताव वगैरे दाखल केला? केला की केलं आम्ही. म्हणजे हे बार्शीच्या आमदाराकडे आम्ही 4 वेळेस गेलो. 4 वेळेस? हो, 4 वेळेस गेलो आम्ही. त्यांनी आम्हाला म्हणजे निधी सांगितला तोंडी, तुम्हाला 20,000 मंजूर करून देतो, 25,000 मंजूर करून देतो आणि करून देतो. परंतु तुम्ही तुमचं क्षेत्र काही 10 गुंठ, 20 गुंठ, एकर आम्हाला ग्रामपंचायतीला नावी लावून द्या, त्याच्यानंतर आम्ही देतो असं म्हणून तिने आम्हाला ते प्रस्ताव म्हणजे नामंजूर केला. आणि नामंजूर बी नाही, गप बसली. नुसतं मतापोटे नुसते गप राहिले आणि आम्ही मतं देत राहिलो. त्याच्या व्यतिरिक्त आम्ही काही करू शकलो नाही. पुन्हा तुमचं ते खाल्ला बाळराजा म्हणून नाही, त्याच्याकडे जाऊन आलो. ते म्हणलं काय नाही देतो, ते नाही काय दिलं नाही. तुमच्या सांगोली तालुक्यातलं आपल्या काय त्यांचं ते आमदाराचं तिकडे जाऊन काहीतरी आम्हाला म्हणजे मदत करा. ते बी नुसतं होय म्हणलं आपलं, ते नाही काय मदत केली नाही. आणि ही जी मंदिर तुमच्या समोर आज उभा झाले ती केवळ आपल्या लहान लहान भक्तांनी सहकार्य 5 लाखापर्यंत, काही 5,000पर्यंत, 10,000पर्यंत उली देऊन ही तुमच्या पुढं आम्ही अशाच पद्धतीने. बरोबर. म्हणजे ही मंदिरं आणि मंदिराच्या अंगाने निर्माण झालेली संस्कृती टिकवून ठेवण्याचं काम बिरुदेवाच्या भाविक भक्तांनी केलेलं आहे. आणि ज्या भाविक भक्तांनी या बिरुदेवाच्या मंदिरासाठी मदत केलेली आहे त्यांच्यासाठी तुम्ही बिरुदेवाकडे काय मागणार? आता ज्या भक्तांनी एक सुरुवातीला ही मंदिर चालू होत असताना एका भक्तानं सांगितलं की मी 100 फुटी सिमेंट 100 फूट पाईप देईन. त्या भक्ताने दिल्यानंतर त्यांची इच्छा जी होती की माझ्या मुलाचं लग्न व्हावं आणि माझ्या मनासारखं त्यांना सर्व्हिस लागावी, त्याच पद्धतीनं त्यांना 100 फुटी सिमेंट 100 फूट पाईप दिल्याबरोबर त्यांच्या घराचं बांधकाम झालं. मुलगी सून सर्व्हिसदारी मिळाली, मुलाला सर्व्हिस लागली. आनंद त्या भक्तानं म्हणजे तोंडानं सांगितलं काय नाही मी दिलं पण माझ्या पासपोर्ट मला देवानं दिलं. अशा पद्धतीने त्या भक्तांना, म्हणून तर बिरुदेवाच्या नावाने चांग भलं म्हणतात. चांग भलं म्हणजे काय? हे बिरुदेवा,
हे देवादी देवा तू सगळ्यांचं चांगलं कर, सगळ्यांचं भलं कर, सगळ्यांच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी हो. आणि संपन्नता येऊ दे आणि याची काळजी तू घे. म्हणून ते काय म्हणतात, गुरुदेवाच्या नावानं चांग भलं. आणि तुम्हा सर्वांच्या नावानं देखील या ठिकाणी चांग भलं म्हणतो. हो. आणि जाता जाता तुम्हाला शेवटी एक हात जोडून नम्रतेची आणि कळकळीची विनंती करतो की हे येरल्याचं मंदिर पाहण्यासाठी, या गुरुदेवाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी, या गुरुदेवाचा आशीर्वाद घेण्यासाठी आयुष्यात किमान एकदा तरी तुम्ही येरल्याच्या बिरोबाला यावं आणि आनंदामध्ये, सुखासमाधानामध्ये, नवचैतन्यामध्ये नाहून निघावं अशी विनंती करतो आणि थांबतो. आणि त्याचबरोबर देव आपल्याशी बोलले त्याबद्दल देवालाही धन्यवाद देतो, त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि पुन्हा दुसऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून या देवाची महती आपल्यासमोर घेऊन येण्याचा मी निश्चितपणे प्रयत्न करेन. धन्यवाद. आपला मित्र, आपला कार्यकर्ता अमोल पांढरे. जय मल्हार, जय भारत.